अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट. इथे 12ही महिने भक्तांच्या रांगा लागलेल्या दिसतात. वटवृक्ष आणि स्वामी समर्थांची समाधी असलेलं हे मुख्य मंदिर. सुमारे 22 वर्ष स्वामी समर्थांचं वास्तव्य अक्कलकोट नगरीमध्ये होतं आणि याच वटवृक्षाखाली ते भक्तांना मार्गदर्शन करत असत आणि याच मंदिरात त्यांची समाधीही आहे. मंदिराबाहेर आपल्याला विविध वस्तूंचे स्टॉल लावलेले दिसतात. महाप्रसाद, फुलांच्या माळा आणि स्वामी समर्थांच्या मूर्ती इत्यादी वस्तूंचे येथे स्टॉल लावलेले आपल्याला दिसतील. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांसाठी जवळच अन्नछत्रामध्ये महाप्रसादाची सोय केलेली असते. याच अन्नछत्रामध्येच हे शिल्प प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. येथेच स्वामी समर्थांची एक उंच मूर्ती आहे. आणि मंदिराच्या शेजारीच आहे जुना राजवाडा, जो प्रेक्षकांसाठी बंद आहे. पण थोड्या अंतरावरच आहे नवा राजवाडा. येथे शस्त्र प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य मंदिराशिवाय इतरही अनेक जुनी मंदिरं, मठ या अक्कलकोट नगरीमध्ये आहेत. जसं की हे श्रीराम मंदिर, श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, परम पूज्य सद्गुरू बेलानाथ महाराज समाधी मठ इत्यादी. मुख्य मंदिरापासून सुमारे 2-3 किलोमीटर अंतरावर आहे शिवपुरी. येथे जुन्या काळात यज्ञ व्हायचे. हेही एक पाहण्यासारखं ठिकाण आहे. येथील घनदाट झाडी, शांत वातावरण हे मन प्रसन्न करणारं असतं.